नमस्कार मित्रांनो, 22-23 जूनच्या मध्ये एक अशी घटना घडली की जिने भारतातल्या आर्थिक जगताला हादरे दिले. अर्थात ही चांगली बातमी आहे, काही जण म्हणतात वाईट बातमी आहे. पण व्हॉट्सअप जे आपण वापरतो आणि त्या व्हॉट्सअपची मालक असलेली मेटा ही कंपनी, ज्यांचं फेसबुक इंस्टाग्रामही आहे, त्यांनी भारतीय उद्योजक कुणाल शहा यांना व्हॉट्सअप या आपल्या कंपनीचा CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून नियुक्त केलं. त्याचबरोबर कुणाल शहा यांनी स्थापन केलेली क्रेड ही कंपनी, CRED, आपण ते वापरता की नाही माहिती नाही. मी जेव्हा क्रेडिट कार्ड वापरायचो तेव्हा काही काळ वापरत होतो. नंतर एकदा UPI वापरायला लागल्यावर मी क्रेडिट कार्डही वापरणं खूप कमी केलं. पण क्रेड कंपनीचे संस्थापक कुणाल शहा, ज्यांचा जन्म 1983 साली मुंबईमध्ये झालेला होता, म्हणजे तसं बघायला गेलं तर वय त्यांचं 43 आहे. त्यांच्या क्रेड कंपनीतला 20% हिस्सा, 20% शेअर $90 कोटी विकत घेतले. 20% शेअरची किंमत $90 कोटी. मग 100% शेअरची किंमत तुम्ही विचार करू शकता. 9 5 45 म्हणजे $450 कोटी. $450 कोटी म्हणजे साधारणतः 42-43 हजार कोटी रुपये. एवढा प्रचंड व्हॅल्युएशन या क्रेडला मिळालं. आणि कंपनीमध्ये 20% गुंतवणूक केली आणि कुणाल शहा यांना सांगितलं की आता तुम्ही या कंपनीची जबाबदारी सांभाळू नका, तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपची जबाबदारी सांभाळा. व्हॉट्सअप ही जगातली सगळ्यात मोठी मेसेजिंग सेवा आहे. 200 ते 300 कोटी लोक व्हॉट्सअपवर आहेत. भारतातले किमान 50 कोटी लोक व्हॉट्सअपवर आहेत. आणि या कंपनीचा जागतिक CEO होणं ही मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी कुणाल शहा यांना देण्यामागे फेसबुकचा किंवा मेटाचा काय विचार असावा आणि यातनं भारतीय उद्योग जगतासाठी नेमका कोणता संदेश जातो याचा विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे क्रेड या कंपनीत मेटानी असं नेमकं काय बघितलं की $450 कोटी एवढी किंमत त्याची, $90 कोटी 20% शेअर खरेदी केले. कारण तसं या सगळ्या कंपन्यांच्या तुलनेत म्हणजे जीपे, फोनपे, क्रेड अशी काही मोठी कंपनी नाही आहे. जेवढे व्यवहार या सगळ्या ॲमेझॉन पे, भीम, जीपे या याच्यावर होतात तेवढे व्यवहार क्रेडवर होत नाहीत. पण क्रेडनी भारतातील श्रीमंतांचं किंवा उच्च मध्यमवर्गीयांचं एक जबरदस्त नेटवर्क तयार केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारत क्रेडिट कार्डच्या बाबतीत आणि आता UPIच्या बाबतीत जगातल्या सगळ्यात मोठ्या देशांपैकी एक बनलेला होता. पण क्रेडिट कार्डचा प्रॉब्लेम असा आहे की क्रेडिट कार्ड अनेकदा तुमच्या गळ्यात मारली जातात. बँकेत खातं उघडलं की बँक स्वतःहून तुम्हाला डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड पाठवते. अनेक लोक, खास करून वयस्कर लोक, क्रेडिट कार्डचा वापरही करत नाही. ते आलेलं क्रेडिट कार्ड असतं. क्रेडिट कार्डचा वापर जे करतात त्याच्यापैकी अनेक जणांची ऐपत नसते. उधारीवर गोष्टी घेण्यासाठी ते क्रेडिट कार्डचा वापर करतात आणि त्याच्यावर 35% 40% व्याज भरतात. पण मग अनेकदा असं होतं की हे पैसे थकवण्यातही क्रेडिट कार्डचा हप्ता भरायचाच नाही, पळून जायचं, अशा प्रकारच्याही गोष्टी केल्या जातात. मग या क्रेडिट कार्ड कंपन्या जरी कायद्याने त्यांना शक्य नसलं, परवानगी नसली तरी गुंड किंवा असे फोन करून धमक्या देतात, पैसे भरायला सांगतात. यात खूप डोकेदुखी असते. आणि भारतासारख्या बाजारात म्हणजे तिथे कोट्यावधी लोकांची माहिती वेगवेगळ्या कंपन्यांकडे असते. कारण हल्ली तुम्ही ज्या ज्या सेवा, ज्या ज्या ॲप्स वापरतात ती सगळी तुमची माहिती काढून घेतात. आणि त्यामुळे तुमचे क्रेडिट कार्ड, तुम्हाला काय शोधताय, काय खरेदी करताय, सगळी माहिती सगळ्यांना मिळते.
पण तरी देखील या कंपन्यांना क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खूप सारा कचरा टाईप डेटा मिळतो, ज्याचा व्यवहारात फारसा उपयोग नाही आहे. कुणाल शाह यांनी वेगळा विचार केला. त्यांनी खरं तर सगळ्यात पहिले फ्रीचार्ज नावाची कंपनी काढली होती. ती कंपनी स्नॅपडीलनी $40 कोटी विकत घेतली होती. त्याच्यातनं वेगवेगळे मोबाईल आणि इतर सगळ्या गोष्टी DTH वगैरे या म्हणजे रिचार्ज करण्यासाठीची कंपनी होती. ती यशस्वीरित्या विकल्यानंतर त्यांनी दुसरी स्टार्टअप सुरू केली, क्रेड. आणि त्याच्यामागे उद्देश हाच होता की क्रेडिट कार्ड वापरणारे देशातले कदाचित 10% लोक असतील आणि या 10%तले उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोक हे जेमतेम 1%च असतील. पण या 1% लोकांच्या मागे लागलं तर तुम्ही खूप मोठे होणार नाही, पण तुम्ही यशस्वी व्हाल. कारण हे लोक दर महिन्याला काही हजार काही लाख रुपये क्रेडिट कार्डवर खर्च करतात आणि मग त्याचे हफ्ते वेळेवर भरतात आणि त्यांना खरं त्या रिवॉर्डची गरज असते. एरवी नाही तर आता तुम्ही विमानाने प्रवास केला असेल, त्या लाऊंज बेनिफिट म्हणजे विमानतळावर गेलं की बाकी तिथल्या फूड कोर्टमध्ये अनेकदा परवडत नाही, खूप जास्त किमती असतात. पण तुमच्याकडे HDFC, ICICI फलाने आणखीन 4-5 कंपनी जे काही क्रेडिट कार्ड असेल ते क्रेडिट कार्ड स्वाईप केलं की 1 रुपयात तुम्हाला लाऊंजमध्ये हवं ते खाता येतं, पोटभर खाता येतं, बसता येतं, वायफाय वापरता येतं. पण हे वापरणारे बरेचसे लोक गर्दी करणारे असे असतात, त्या क्रेडिट कार्ड कंपन्यांना त्याचा उपयोग नसतो. ती गोष्ट क्रेडनी केली. क्रेडनी फक्त जे मोठे लोक आहेत, ज्यांचा क्रेडिट कोड 750च्या वरती आहे, ज्यांनी कधी पैसे थकवलेले नाहीत, ज्यांच्याकडे सगळं काही आहे, अशा लोकांनाच क्रेडची खातेदारी वर्गणी म्हणजे काय म्हणतात सबस्क्रिप्शन देऊन आणि त्या लोकांना वेगवेगळे आमिष दाखवून, प्रलोभनं दाखवून, कारण या लोकांचं दर महिन्याला खर्च असल्यामुळे त्यांना जर तुम्ही डिस्काउंट दिलं, त्यांना जर वेगवेगळ्या ब्रँडेड गोष्टी स्वस्तात दिल्या तर ते लोक खर्च करत जातात. अनेकदा असं असतं की तुमच्याकडे 5-6 क्रेडिट कार्ड असतात तर कशाचे पैसे कधी भरायचे हे तुमच्या लक्षात येत नाही. ते क्रेडनी सगळी क्रेडिट कार्ड एकत्र करून तुम्हाला UPIनी पैसे भरायचे तर UPIनी भरू शकता, कुठल्या एका बँक खात्याने पैसे भरायचे तर भरू शकता आणि प्लस तुम्हाला त्याच्या बदल्यात खूप साऱ्या गोष्टी रिवॉर्ड्स म्हणून मिळतात. आणि म्हणून क्रेड खूप मोठी कंपनी नसली तरी त्यांच्याकडे या सगळ्या खर्च करणाऱ्या लोकांची माहिती सगळ्यात जास्त आहे. असं म्हटलं तर की क्रेड काही आपली माहिती व्हॉट्सअपला किंवा मेटाला देणार नाही आहे, पण हा सांगायचा भाग झाला. व्हॉट्सअपने नेमकं काय बघितलं कुणाल शाहमध्ये? त्यांनी 2 गोष्टी बघितल्या की कुणाल शाहनी 2 कंपन्या शून्यातनं उभ्या केल्या, यशस्वीरित्या विकल्या. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या हाताला मिडास टच आहे. कारण अनेक उद्योगपती अनेक धंदे सुरू करतात, 5 धंदे नापास होतात, अयशस्वी ठरतात, तेव्हा एखादा धंदा यशस्वी ठरतो. तुलनेने कुणाल शाह दोन्ही धंदे त्यांचे चांगल्यापैकी यशस्वी झाले. दुसरा मुद्दा त्यांनी बघितला की भारतामध्ये व्हॉट्सअपचे 50 कोटी लोक आहेत. पण 50 कोटी लोक असूनही आणि भारतात अनेक जण तर अनेक व्यवहार UPIनी करतात आणि व्हॉट्सअपवरनंही UPI करता येतो, पण व्हॉट्सअपचा वापर करत नाहीत. व्हॉट्सअप दिवसाचे तुम्ही अनेक लोक 10 तास वापरतात, पण पैसे भरायला फोनपे, जीपे, भीम, Amazon पे वापरतात आणि त्यामुळे व्हॉट्सअपला त्यांच्याकडे ज्याला कचरा म्हणतात, कचरा म्हणू नये सगळ्या तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना, पण खूप मोठा जो डेटाबेस आहे तो त्यांच्याकडे भरपूर आहे आणि त्यामुळे त्यांना जेव्हा हा मोठ्या लोकांचा डेटाबेस त्यांच्याशी मिळेल तेव्हा त्याचा फायदा होईल. आणि व्हॉट्सअप चीनमध्ये तर त्याला परवानगी नाही आहे आणि त्यामुळे भारतासारख्या देशामध्ये आणि सगळे पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, इंडोनेशिया असेल, जिथे खूप जास्त लोकसंख्या आहे, तिथे या व्हॉट्सअप सेवेचा पुढच्या टप्प्यासाठी कसा वापर करायचा, पैसे मिळवण्यासाठी कसा वापर करायचा, याचा विचार एक भारतीय उद्योगपती करू शकतो. कारण तो या सामान्य लोकांच्यात तो राहतो, त्यांच्या मानसिकता, त्यांचा विचार करण्याची स्टाईल, पद्धत त्याला समजू शकते आणि त्यामुळे आधी विल कॅथकार्ट म्हणून एक CEO होता, त्याच्याऐवजी कुणाल शाह यांनाच व्हॉट्सअपचं CEO केलेलं आहे. किती पगार आहे माहिती नाही, अजून सांगितलं नाही आहे, पण अंदाज आहे काही कोटी $, $2-3 कोटी किमान वर्षाला पगार असेल. पुन्हा रुपयात तुम्ही केलात काही कोटी $, की काही हजार कोटी एवढा आकडा होतो. वर्षाला काही 100 कोटी एवढा आकडा होतो. पण भारतासाठी ही एक चांगली बातमी आहे. अशा प्रकारे भारतीय उद्योजक जागतिक पातळीवर नाव करत असताना भारतामधल्या स्टार्टअपचं व्हॅल्युएशन आत्ता $4.5 अब्ज झालं.
पण असं व्हॅल्युएशन अधिक वाढत राहणं ही भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी अतिशय चांगली बातमी आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.